तर नमस्कार मंडळी एक तुम्हाला महत्त्वाचं सांगायचं आहे. जे आपण जे औषध देतोय ना, तर मंडळी काय लोक काय करतात माहिती आहे का, दारू वगैरे पिऊन येत असतात औषध घ्यायला. म्हणजे आपलं हे घर आहे मंडळी, इथं आपण राहतोय. तर काय पेशंट येतात, दारू पिऊन येतात. एक म्हणजे ते आता बोलण्यात त्यांचे याच्यावरून त्याच्यावरून कळतंय आपल्याला. तर सगळ्यांना सांगतो का दारू पिऊन दारू वगैरे पिऊन घरापर्यंत संध्याकाळचं येऊ नका. आणि ना आपल्या औषधाची ड्युटी मी तुम्हाला सांगितलीच आहे. सकाळी तुम्ही 6-7च्या पुढं कधी आले तरी चालतं, सकाळी 7 वाजता आले तरी चालतं, आणि संध्याकाळी 8 वाजेपर्यंत. 7चाच टायमिंग आहे, तर पण लईत 8 वाजेपर्यंत. कारण की काही जण आहे ना रात्रीचे 10, 10:30, 11, 12 वाजता येतात. तर त्यांच्यासाठी एवढं सांगणं आहे का रात्रीचं कोणीही न येता, जर जास्तच लांबचे असतील तर त्यांनी रात्रीच्या ट्रेनला बसलं तर दिवसा तुम्ही इथं श्रीरामपूरमध्ये उतरू शकता. जर तुम्ही दिवसा बसले तर संध्याकाळी आणि उतरता, मंडळी इकडे यायला तुम्हाला गाडी श्रीरामपूरला नसते. रेल्वे स्टेशन आहे, त्याचं बेलापूर नाव आहे. हो आणि समजा एखादं पेशंट दारू पिऊन आलं तर मी औषध देणार नाही, हो कोणी असो. आम्ही दारू पिऊन आल्यानंतर आपलं कसं आहे, तुम्ही आज औषध घेऊन जाणार, दारू पियला गाडीवर येता, हे आपल्याला योग्य नाही वाटत. कारण तुमचे बी घरी लेकरं बाळ वाट बघत असतील, त्याच्यामुळं आणि जे तुम्ही जास्त करून लांबचे आहे त्यांना एकच सांगणं आहे का श्रीरामपूरला येताना ना तुम्हाला ट्रेनची सवय आहेच, म्हणजे सोय आहेच आहे, तर ट्रेनला येताना ना बेलापूर स्टेशन म्हणायचं. कारण की ते प्रॉपर श्रीरामपूरमध्येच आहे. फक्त बसमध्ये येणार आहे त्यांच्यासाठी फक्त श्रीरामपूर स्टेशन म्हणायचं. तर कसं असतं मंडळी, तुम्ही दारू पिऊन एवढ्या लांबून गाडीवर येणार, तुमचे घरचे तिकडं वाट पाहणं. अहो, दारू पिल्यानंतर माणूस गाडी नीट चालवित नसतं. त्यामुळे दारू पिऊन आले तर आम्ही औषध देणार नाही, एवढं तुम्हाला अंदाज म्हणजे लक्षात असू दे. एवढं सांगणे आम्हाला आणि काही. टायमिंग जो तुम्हाला औषधाचा दिलाय त्याच टायमिंग पर्यंत येऊन जायचं. हो, चालतं. रात्रीचं आलं तर औषध भेटणार नाही. चालतं.